या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपल्यासोबत मीनाक्षी म्हात्रे या जोडल्या गेलेल्या आहेत थेट पुण्याहून। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी सुद्धा बालगंधर्व रंगमंदिराच्या इथून आपल्यासोबत जोडले जात आहेत। थेट जाते सुरुवातीला मीनाक्षी, तुमच्याकडे मी येते। मीनाक्षी, पुण्याच्या बालेवाडीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मेळावा होतोय। दोन पवार एकत्र येणार या चर्चेच्या पार्श्वभूमीवर होत असलेला हा मेळावा सर्वार्थानं महत्त्वाचा आहे आणि अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुका या दुर्लक्षित करून तर चालणारच नाहीयेत। निश्चितच खरं तर आपण पाहतोय की राष्ट्रवादीचा दोन्ही राष्ट्रवादी जर पाहायला गेलं तर पुण्यामध्ये यांचा हा वर्धापन दिनानिमित्त मेळावा पार पडतोय। अजित पवार यांचा मेळावा जो आहे पुण्यातल्या बाळेवाडी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी होत आहे आणि तिथलीच सध्या ही दृश्य आपण पाहू शकतो। खरं तर आपण पाहतोय की आज वर्धापन दिनानिमित्त सगळेच पक्षातील जे महत्त्वाचे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, मग सगळेच असलेले आमदार किंवा मग आजी माजी आमदार असतील किंवा मग फ्रंटल सेलचे जे पदाधिकारी आहेत, हे सगळेच आज मंचावरती असणार आहेत। एकूण इथली जर आपण व्यवस्था पाहिली तर ही आसन व्यवस्था जवळपास 300 लोकांची बसण्याची या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे सगळेच प्रमुख नेते या ठिकाणी असतील। मात्र विशेषतः एक लक्ष जे आहे ते जाते म्हणजेच गुलाबी रंगाकडे। लाखवी ज्या पद्धतीत मागच्या निवडणुका आपण पाहिल्या, विधानसभा निवडणुका, यावेळी देखील हा गुलाबी रंग जो आहे तो वापरला गेलेला आहे। मागच्या निवडणुकीमध्ये दादांच्या या राष्ट्रवादीला, या पक्षाला चांगलं यश मिळालं आणि तोच पॅटर्न आता आपण पाहू शकतो। गुलाबी रंगाचा पुन्हा एकदा या ठिकाणी वापर केलेला आहे, कारण येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत, महापालिका निवडणुका आहेत, त्याच पार्श्वभूमीवरती आणि हा मेळावा पार पडतोय। त्यामुळे एकूणच आज देखील शक्ती प्रदर्शन जो आहे तो या मेळाव्याच्या माध्यमातून केला जाणार आहे। संपूर्ण जर ही आपली इथली दृश्य पाहिली तर जवळपास 25,000 हून अधिक जे आहेत कार्यकर्ते या ठिकाणी बसतील, अशी माहिती काल सुनील तटकरे जे प्रदेश अध्यक्ष आहेत पक्षाचे, त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे इथली जर व्यवस्था आपण पाहिली तर जवळपास ही तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे। मात्र सुरुवातीलाच आज आपण पाहिलं तर 10:10 झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडेल आणि त्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की आज मंत्रिमंडळ बैठक आहे। त्यामुळे पक्षातील सगळेच प्रमुख नेते जे आहेत, स्वतः अजित पवार मंत्रिमंडळ बैठक आटपून मग या ठिकाणी या मेळाव्यासाठी, वर्धापन दिनासाठी येतील। तत्पूर्वी आपण पाहतोय की प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर दुपारहून 2 वाजता मुख्य कार्यक्रम जे आहे ते सुरू होणार आहे। मात्र आज प्रमुख नेते हे सगळेच भाषण करताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे या मेळाव्याच्या दरम्यान मात्र प्रमुख नेत्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना काय नेमकं मार्गदर्शन केलं जातं किंवा पक्षातील काही बदल केले जातात का, याकडे सगळ्यांचं प्रामुख्याने लक्ष राहणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की ही संपूर्ण बालेवाडीतल्या या मेळाव्याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत, कारण छगन भुजबळ मंत्री झाल्यानंतर हा मेळावा होतोय। त्यामुळे या अशा गुलाबी व्यासपीठावरून आता मात्र दादांचे मंत्री किंवा दादांचे नेते राष्ट्रवादीचे काय आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। थेट जाऊया शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या या मेळाव्यामध्ये। बालगंधर्व या ठिकाणी अमोल, राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मेळावा होतोय। पण हा मेळावा होण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी जे काही स्टेटस ठेवलेले आहे त्याची सुद्धा जोरदार चर्चा आता रंगताना पाहायला मिळतेय। आपण सहन करायला शिकलं पाहिजे, सहन करायला शिक, अशा अर्थाचं हे स्टेटस आहे। त्यामुळे या मेळाव्याला त्याही स्टेटसची पार्श्वभूमी आहे। अमोल, नक्कीच, आणि वर्धापन दिनाच्या काही तास अगोदरच सुप्रिया सुळे यांनी हे व्हॉट्सअप स्टेटस म्हणजे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे। नेमकं सुप्रिया सुळे यांच्या मनामध्ये काय आहे असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आईचा संदर्भ देत त्यांनी असं म्हटलंय की सहन करायला शिक, म्हणजे आईने त्यांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या घटना घडत राहतील त्या समोर पाहायच्या आणि त्यातून शिकत राहायचं, त्या सहन करत राहायच्या, ते आपले संस्कार आहेत, अशा पद्धतीचा व्हॉट्सअप स्टेटस आहे ते सुप्रिया सुळेंनी लिहिलेलं आहे। आणि त्यामुळे आज दिवसभर त्या सुळे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा आहे ती मात्र होणार आहे। त्यावर त्या सुद्धा काय स्पष्टीकरण देतात किंवा
नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे हे सुद्धा ते स्पष्ट करतील. थोड्या वेळानंतर सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्या वर्धापन दिनाच्या ठिकाणी येणार आहेत. आता आपण त्याच ठिकाणी आहोत जिथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन होतोय. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये हा वर्धापन दिन होतोय. याची तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि खरं तर दोन राष्ट्रवादी झाल्यानंतर दोन्ही वेगवेगळे वर्धापन दिन पुण्यामध्ये साजरे होत आहेत. त्यात आज शरद पवार यांच्या पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेक्सबाजी आहे ती सुद्धा पक्षाकडून या संपूर्ण चौकामध्ये आपल्याला पाहायला अगदी. मिळते आणि एक शक्ती प्रदर्शन शरद पवार यांच्या पक्षाकडून केलं जाणार आहे. निश्चित. 10 वाजता सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं जे कार्यालय आहे तिथं ध्वजारोहण केलं जाणार आहे. शरद पवार यांच्या हस्ते ते ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर याच बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सकाळी 11 वाजल्यापासून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. प्रामुख्याने अगदी. यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची भाषणं सुद्धा होणार आहेत आणि त्यामुळे निश्चित. या कार्यक्रमामधून नेमकं काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे. कारण अगदी. की दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या जवळ येताना पाहायला मिळतात. शरद निश्चित. आणि पवार, त्या अजित पवार अनुषंगाने हे यांच्यातला दोनही संवाद मेळावे फार महत्वाचे आहेत. अमोल आणि मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.